हेल्दी आणि हाय प्रोटीन सँडविचची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर गुड मॉर्निंग मंडळी। तर हे बघा, काकडी आणि गाजर मी बारीक किसून घेतलेला आहे आणि त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर मक्याचे दाणे उकडायला ठेवलेले आहेत आणि शिमला मिरची बारीक चिरायला घेतलेली आहे। तर ही बारीक चिरलेली शिमला मिरची आपण गाजर आणि काकडीच्या किसामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर मिक्सरचं जार घेतलंय, त्यामध्ये 100 ग्राम पनीर टाकते मी। पनीर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। त्यानंतर हे दही टाकते। या दह्यातलं एक्स्ट्रा पाणी सगळं काढून घेतलेलं आहे। हे भांडं आहे असं की त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जातं। ते मी रात्रीच काढून घेतलेलं, जेणेकरून रात्रभरात सगळं एक्स्ट्रा पाणी निघून गेलं। त्यानंतर या मिक्सर जारमध्ये मी चीजचे 2 स्लाइस टाकते आणि ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरीची पावडर टाकते। तर या मिक्सर जारमध्ये आपण काय काय टाकलंय, पनीर, चीज आणि पूर्ण पाणी काढलेलं दही म्हणजे लोण्याचा गोळा, ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे आणि हे एकदा व्यवस्थित फिरून घेतलं आणि हे बॅटर आपण काढत आहोत, ज्यामध्ये आपण गाजर, काकडी, शिमला मिरची टाकलेली। आता त्याच्यामध्येच आपण कॉर्नचे दाणे जे उकडले ते टाकले। त्यानंतर 1.5 चमचा ऑरिगॅनो टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे आणि हे चिली फ्लेक्स टाकते। हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे अतिशय हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे। हे सँडविच तुम्ही एकदा का मुलांना दिलं ना तर मुलं एकदम आवडीने खाणार आहेत। तर तुम्ही नक्की एकदा हे सँडविच बनवा आणि ट्राय करा। मी ब्रेडचे 6 स्लाइस घेतलेत कारण मला 3 सँडविच बनवायचे आहेत आणि त्याला बटर लावायला घेतलंय। तर सगळ्या स्लाइसला व्यवस्थित बटर लावून घ्यायचंय आणि मी बटर लावेपर्यंत एक गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्ही व्हिडिओला लाईक करत जावा मंडळी, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा। ते लाईक आणि सबस्क्राईब तर फ्री आहे ना। त्यानंतर फूड पेपर घेतलेला आहे, त्यावर मी एक ब्रेडचं स्लाइस ठेवलेलं आहे आणि हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे हे बॅटर आपण ह्या ब्रेडवर पसरवणार आहोत। तर भरपूर असं बॅटर पसरवू शकतो कारण हे एकदम हाय प्रोटीन आणि हेल्दी आहे हे सँडविच। तर त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित पूर्ण चारी बाजूला ब्रेडच्या पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवायची आहे, ज्याला की आपण ऑलरेडी बटर लावून ठेवलेलं आहे। ते स्लाइस अशी व्यवस्थित त्याच्यावर ठेवायची आणि जो हा फूड पेपर आहे हा व्यवस्थित त्याला चारी बाजूनी रॅप करायचा, जेणेकरून हे जे बॅटर आपण आतमध्ये टाकलंय हे बाहेर येणार नाही। तर तुम्ही जर लगेचच खाणार असाल तर तुम्ही असं पण खाऊ शकता, पण मला टिफिनमध्ये द्यायचे आहेत त्यामुळे मी असे व्यवस्थित पॅक करून ठेवते। तर मी असे 3 सँडविच बनवणार आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा। तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या, कारण की तुम्हाला तर माहिती आहे की मी माझ्या या व्हिडिओसाठी किती मेहनत करते। तर हे बघा, अशा प्रकारे माझं शेवटचं सँडविच देखील तयार झालेलं आहे। तर नक्की ट्राय करा, अतिशय हेल्दी मुलांना आवडणारी रेसिपी। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।